नमस्कार. मागच्या व्हिडिओनंतर या व्हिडिओपर्यंत 5 राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागले. खरं तर 2026 हे वर्ष आता मुख्यमंत्री बदलाचं वर्ष आहे का असं म्हणावं लागतंय, कारण की मणिपूरमध्ये नवीन मुख्यमंत्री मिळाले, बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळाले, बंगाल, तामिळनाडू, केरळ या 3 राज्यात तर निवडणुकांच्या माध्यमातून सत्तांतर झालं आणि काँग्रेस पक्षाचं ATM वाचावं म्हणून शेवटी कर्नाटकात पण हो नाही म्हणता म्हणता नवीन मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाने कर्नाटकाला दिले. आता सध्या राजकीयदृष्ट्या कुठल्या गोष्टीची चर्चा चालू असेल तर ती मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिमंडळ फेरबदलाची. बऱ्याचशा बातम्या येत आहेत की अमुक मंत्रींना राजीनामा द्यायला लागणार आहे किंवा मोदी अमुक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार आहेत, नवीन मंत्री येतील वगैरे, अशा भरपूर बातम्या चालू आहेत, अंदाज आहेत. आता खरं म्हटलं तर 2014 किंवा त्याच्याही आधीपासून नरेंद्र मोदींची एक खूबी म्हटलं तर ती म्हणजे सिक्रेसी मेंटेन करणं. फारसं कोणाला मोदी काय करू शकतील ह्याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्याही बाबतीत म्हणता येईल की एखादी गोष्ट घडल्यानंतरच ती लोकांना कळते, पण एक थोडे अंदाज आधीच्या काही पॅटर्ननुसार आपण बांधू शकतो. तर त्याच दृष्टीने मी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करतोय की मला काय वाटतंय की काय होऊ शकतं मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात किंवा फेरबदलामध्ये. तर आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या बाबतीत मोदी 1.0, 2.0 आणि आता 3.0, तर मोदींनी जेव्हा असा मंत्रिमंडळ विस्तार केला आहे किंवा मंत्रिमंडळाचा फेरबदल केलेला आहे तर तेव्हा एक काही असा पॅटर्न डोळ्यासमोर येतोय की ह्या गोष्टी तर झालेल्याच आहेत. तर त्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी कधीही असं उगाचच फेरबदल किंवा मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. मनमोहन सिंगांच्या काळात तर फार वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. म्हणजे त्यांच्या दुसऱ्या टर्मला तर 2009ला झाला, मग परत 2010, मग 11, 12, अगदी 13ला शेवटी काही मंत्र्यांचे राजीनामे झाले, मग नवीन मंत्री आले, असं खूप झालं. मोदींनी प्रखरशाने एक शिस्त पाळली त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीत. ती म्हणजे त्यांनी सारखं खाते बदल किंवा मंत्रींची एंट्री आणि एक्झिट या गोष्टी होऊ दिल्या नाहीत. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे की राजकीयदृष्ट्या ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल स्टॅबिलिटी, कारण की पॉलिसी मेकर्स जे आज वेगवेगळे विभाग हाताळत आहेत, जे वेगवेगळ्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांना जर काम करू दिलं एका विशिष्ट मंत्रालयामध्ये ठराविक काळासाठी तरच त्याचे रिझल्ट दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर रेल्वे खातं हे आधी फक्त म्हणजे आपला मंत्री ज्या राज्यातून येतो त्या राज्यामध्ये गाड्यांची घोषणा करणं याच पुरतं मर्यादित होतं. मग ते आधी लालू प्रसाद असतील, मग त्याच्यानंतर ममता बॅनर्जी असतील, मग काँग्रेसचेही मंत्री झाले रेल्वे मंत्री, पण हेच उद्योग चालू होते. रेल्वेमध्ये बदल घडवणे, रेल्वेच्या सेवांमध्ये बदल, नवनवीन रेल्वे सेवा लोकांना उपलब्ध करून देणं, यासाठी मोदींनी एक फेज वाईज वेगवेगळे मंत्री आणले. मग त्याच्यात आधी भ्रष्टाचार कमी होऊन बंद होऊन रेल्वेला क्लीन करणं, ते काम सुरेश प्रभूंनी केलं. मग त्याच्यात अपग्रेडेशन आणायचं काम पियुष गोयल यांनी केलं. आणि आता IT मधले एक्सपर्ट असलेले अश्विनी वैष्णव रेल्वेमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी आणत आहेत, नवीन पद्धतीच्या गाड्या आता येताना दिसत आहेत. तर हे एक उदाहरण झालं. असंच मोदींनी प्रत्येक विभागामध्ये नवीन मंत्र्याची नेमणूक करताना किंवा मंत्र्याला त्याच्या कामाचा वेळ देताना प्रामुख्याने केलेली गोष्ट आणि ती नजरेत येते आता. तर हे काम मोदींनी केलंय. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारातली एक खूबी ती म्हणजे ते उगाचच आणि फार वेळ असा मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. ते मोजून मापून आवश्यक आहे त्यानुसारच मंत्रिमंडळ विस्तार करतात. मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पहिला त्यांचा शपथविधी झाल्यानंतर 3 वेळा विस्तार केला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात तर त्यांनी पहिल्या 19ला शपथविधी झाल्यानंतर फक्त 21 साली मंत्रिमंडळ विस्तार केला.
त्याच्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार काही त्यांचा झाला नाही. आता या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काय गोष्टी आढळून आल्या त्या मी तुमच्या पुढे मांडत आहे. आता मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळची एक खासियत सांगायची झाली तर जेव्हा मोदींनी मंत्रिमंडळ विस्तार केलाय तेव्हा काहीतरी सरप्राईज एलिमेंट आलेला आहे. आता तो सरप्राईज एलिमेंट म्हणजे काय तर जनरली सरकारमध्ये एखादा व्यक्ती मंत्री होतो तेव्हा तो एक तर लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असतो, खासदार असतो. पण मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतेवेळी असं 1 किंवा 2 नावं अशी मिळालेली आहेत की जे त्यावेळी ना लोकसभेचे सदस्य आहेत ना राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना नंतर 6 महिन्याच्या आत राज्यसभेवरती सदस्य केलं गेलेलं आहे. तर पहिला जो मोदींचा शपथविधी झाला होता 2014ला त्यात प्रकाश जावडेकर आणि निर्मला सीतारामन ही 2 नावं होती जे खासदार नव्हते तरी मंत्रिपदाची शपथ झाली होती. त्याच्यानंतर 2014लाच अजून एक शपथविधी झाला नोव्हेंबर महिन्यात. त्यात सरप्राईज एलिमेंट आलं ते म्हणजे गोव्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रिकर यांना मोदींनी केंद्रात मंत्री केलं होतं, संरक्षण मंत्री म्हणून. आणि सुरेश प्रभू यांना सुद्धा मंत्रिमंडळात घेतलं होतं आणि हे दोघेही तेव्हा दोन्ही सभागृहांचे सभासद नव्हते, ते नंतर खासदार झाले. त्याच्यानंतर 2017ला जेव्हा कॅबिनेट एक्सपान्शन झालं तेव्हा आत्ताचे ऑइल अँड नॅचरल गॅस मिनिस्टर हरदीप सिंग पुरी तेही खासदार नव्हते आणि मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री झाले. आणि एक अल्फॉन्स कन्नथम नावाचे एक मंत्री झाले होते, तेही खासदार नव्हते आणि मंत्री झाले होते. तसंच पॅटर्न 2019ला जेव्हा मोदींचा दुसऱ्या टर्मचा शपथविधी झाला तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून एस जयशंकर यांचं नाव पुढे आलं होतं. त्यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा तेही खासदार नव्हते. आणि तसंच आता 2024चा जो शपथविधी झाला त्यातही आपण म्हटलं तर जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग बिट्टू हे खासदार नसतानाही मंत्री झाले होते. त्यात एक 2021ला पण मंत्रिमंडळ विस्तार झालेला तेव्हा सर्वानंद सोनोवाल आणि एल मुरुगन हेही खासदार नव्हते आणि त्यांनी शपथ घेतली होती. सो एक सांगायचं की इतक्या वेळा गोष्ट घडली आहे की 1-2 मंत्री असे निघतात की जे खासदार नसतात पण मंत्रिपदाची शपथ घेतात आणि नंतर 6 महिन्यांनी कुठेतरी राज्यसभेची पोटनिवडणूक होते किंवा राज्यसभेची निवडणूक होते, त्यात ते खासदार म्हणून निवडले जातात. अजून एक खूबी आहे ती म्हणजे मोदी जेव्हा कॅबिनेट एक्सपान्शन करतात तेव्हा त्याच्यात एक सुरुवातीला काही सिग्नल्स येतात, ते म्हणजे काही मंत्र्यांचे राजीनामे होतात. आणि ते राजीनामे वेगवेगळ्या कारणासाठी, नॉट नेसेसरी की परफॉर्मन्स नीट नाही म्हणूनच राजीनामा झाला, पक्षामध्ये काही वेगळी जबाबदारी दिली म्हणून मंत्रिपद सोडलं, असंही असू शकतं. आता रावसाहेब दानवे यांचा राजीनामा झालेला का तर ते महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून. सर्वानंद सोनोवालांचा 2016ला राजीनामा झाला होता का तर ते आसामचे मुख्यमंत्री झाले म्हणून. नजमा हेपतुल्ला यांचा राजीनामा झालेला कारण की त्या मणिपूरच्या राज्यपाल नियुक्त झालेल्या. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाले म्हणून त्यांचा अर्थातच केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा झालेला. त्यामुळे जर मंत्र्यांचे राजीनामे अशी जर बातमी आली तर समजून जायचं की येत्या काळात लवकरच काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर ही एक टॅक्टिक आहे. 2021ला जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार झालेला तेव्हा 12 मंत्र्यांचे राजीनामे झाले होते, एका फटक्यात 12 मंत्र्यांचे. आणि मोठे मोठे मंत्री सदानंद गौडा असतील, रविशंकर प्रसाद असतील, रमेश पोखरियाल निशंक असतील किंवा प्रकाश जावडेकर असतील तर त्यांना राजीनामे दिले. आता अर्थात त्यांना काय पक्षातून बाजूला केलं असं नाही, त्यांना वेगळी जबाबदारी दिली. त्यामुळे राजीनामे झाले म्हणजे डिमोशनच झालं असं नसतं, त्यात प्रत्येकाला वेगळी जबाबदारी मिळते. अजून एक गोष्ट होते मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी ती म्हणजे राज्यपालांच्या नियुक्त्या. जसं मी म्हटलं तसं की नजमा हेपतुल्ला या मोदींच्या सरकारमध्ये मंत्री होत्या, त्या मणिपूरच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या. त्याच्यानंतर थावरचंद गेहलोत हे तर नुसते मंत्री नव्हते, ते राज्यसभेतले भाजपचे नेते होते, लीडर ऑफ द हाऊस होते. त्यांनाही कर्नाटकचं राज्यपाल म्हणून नियुक्त केलं गेलं. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार याच्यासोबत याही 2 बातम्यांकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे की कुठल्या मंत्र्यांचे राजीनामे होत आहेत आणि कुठल्या कुठल्या राज्यांचे राज्यपाल नियुक्त होत आहेत. आता कुठल्या राज्यांचे राज्यपाल नियुक्त होणं अपेक्षित आहे तर सगळ्यात आधी म्हणजे तामिळनाडू आणि केरळचे राज्यपाल सध्या एकच व्यक्ती आहे, राजेंद्र आर्लेकर. तर तिथे एक
राज्यपाल नवीन नियुक्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर 2021 म्हणजे आपण म्हणू शकतो 5 वर्षापेक्षा जास्त काळ राज्यपाल असलेलं तर कर्नाटकचे राज्यपाल 5 वर्षापेक्षा जास्त काळ आहेत. त्याच्यानंतर मध्य प्रदेशचे राज्यपालांचा टर्म 5 वर्षापेक्षा जास्त झाला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल जे आहेत नायब राज्यपाल त्यांची टर्म 5 वर्षापेक्षा जास्त झाली. आता मला थोडंसं कुतूहल आहे या गोष्टीचं की मराठी माध्यमं जी विशेष करून मोदींना गुजराती आहेत म्हणून सारखं हिणवतात, तर त्यांच्या लक्षात ही गोष्ट का आली नाही आणि त्याच्यावरती काही बातमी का नाही झाली, मला जरा थोडं कुतूहल वाटतंय. 2 राज्यांचे राज्यपाल आहेत जे 2019 पासून बदललेच नाहीयेत. 2च राज्यांचे आणि त्यातलं एक राज्य आहे गुजरात. आचार्य देवव्रत ते 2019 पासून राज्यपाल आहेत. आणि दुसरं राज्य आहे उत्तर प्रदेश ज्याच्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. म्हणजे एक गुजरात राज्याचे राज्यपाल बदलले नाहीत आणि एक उत्तर प्रदेश ज्याच्या राज्यपाल या मूळच्या गुजराती आहेत. तर हे गुजरात कनेक्शन काय आहे याच्यावरती कोणीच चर्चा केली नाही, कुठेही बातमी नाही. पण ते दोन्ही राज्याचे राज्यपाल 2019 पासून कॉन्स्टंट आहेत. बघूया आता येत्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी हे 2 राज्यपाल बदलतात की नाही ते. आता म्हटलं तर 2014ला मोदींचं सरकार स्थापन झाल्यानंतर एक मोठा विस्तार हा 2016ला झाला. त्याच्यानंतर 2019ला मोदींचं दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर 2021ला विस्तार झाला. त्यामुळे या 2 विस्तारांचा पॅटर्न बघितलं तर 2 वर्षांनी मोदींनी एक मोठा मंत्रिमंडळ विस्तार केलेला आहे, फेरबदल केलेला आहे. तर तसाच काहीसं आता 2024 नंतर 2026ला होऊ शकतो आणि तो अंदाजे मान्सून सेशनच्या आधी म्हणजे जून एंड किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. असा एक पॅटर्न बघून आपण अंदाज बांधू शकतो. आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोण येऊ शकतं किंवा कोणाची एक्झिट होऊ शकते याचा एक ढोबळ अंदाज. कोण येऊ शकतं तर आत्ताच्या घडीला मणिपूर सारख्या राज्यातून मंत्री नाही आहे आणि आत्ताच राज्यसभेवरती एक महिला नेत्या शारदा देवी यांची खासदार म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे कदाचित त्यांचं मोदींच्या सरकारमध्ये आयदर राज्यमंत्री म्हणा किंवा इंडिपेंडंट चार्ज MOS असं म्हणून काही नियुक्ती होऊ शकते. त्रिपुरा राज्यातून मंत्री नाही आहे तर कदाचित बिप्लब देव किंवा राज्यसभेचे खासदार जे राजीव बॅनर्जी आहेत त्यांचं कदाचित नियुक्ती होऊ शकते. आता नितीश कुमार राज्यसभेत आलेत तर ते काय फक्त खासदार होण्यासाठी तर आले नसतील कदाचित. त्यामुळे त्यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागते का, हाही एक विषय आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर तरुण चुग यांना आता राज्यसभेमध्ये नियुक्त केले. पंजाबच्या निवडणुका आहेत तर त्यांची एक वर्णी लागू शकते. दिल्लीमधून एखादं महिला नेतृत्व मंत्री म्हणून येऊ शकतं, मग त्यात ते कमलजीत सेहरावत यांचीही वर्णी लागू शकते. तर अशी काही नावं आहेत की ज्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं. अर्थात मोदी जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करतात तेव्हा तो पुढचाही विचार करतात. मोदींचं मंत्रिमंडळ हे आजवरच्या सर्व सरकारांमधलं तरुण मंत्रिमंडळ आहे, हाही आपण विचार केला पाहिजे. काँग्रेसच्या काळात नरसिंहराव पंतप्रधान असताना असे एक मंत्री होते की जे अगदी जवळजवळ मृत्यूशय्येवरती होते, बेड रिडन होते, तरी सुद्धा ते मंत्री होते. आणि बरं साध्या सुद्धा खात्याचे नाहीत, परराष्ट्र खात्याचे मंत्री होते. त्यामुळे मोदींच्या काळात तरी असं काही चेहरा आपल्याला बघायला मिळत नाहीये. व्यवस्थित मोदी ओल्ड टर्फ आणि यंग ब्लड यांचं कॉम्बिनेशन ठेवतात आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळाचं गठन ते करतात. आता मंत्रिमंडळातून कोणाची एक्झिट होऊ शकते, 4 नावं ही तर आता कन्फर्म वाटतात. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाची कार्यशैली आहे की एक व्यक्तीला एकच जबाबदारी असते. त्यामुळे जे पंकज चौधरी आहेत ते उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष झालेत. हर्ष मल्होत्रा जे मंत्री आहेत ते दिल्लीचे आता प्रदेशाध्यक्ष झालेत. त्यामुळे त्या दोघांना आता मंत्रिपदावरून त्यांना आपण म्हणू शकतो ती जबाबदारी हलकी केली जाईल त्यांची. तसंच दुसरे मंत्री जे रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांची राज्यसभेची कार्यकाळ संपलेला आहे. आता त्यांना पुन्हा तिकीट नाही दिले राज्यसभेचं, त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळातून दूर केलं जाईल. अर्थात माहीत नाही, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलमधल्या राज्यसभेच्या निवडणुका बाकी आहेत, त्या नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे 6 महिन्याच्या आत पुन्हा त्यांना खासदार होण्याची संधी असेल तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात ठेवलं पण जाईल. पण अंदाज वाटतोय की ही 4 नावं तर कन्फर्म मोदींच्या मंत्रिमंडळातून बाजूला होतील.
त्यानंतर जसं मी म्हटलं की मोदींनी एक मोठ्या नेत्याला सुद्धा वेगळी जबाबदारी दिली आहे. मग एक तर राज्याचं राज्यपाल पद असेल किंवा पक्षामध्ये संघटनेची जबाबदारी दिली असेल, तर त्याच्यात मला का कोण जाणे असं वाटतंय की नितीन गडकरींचं नावही त्याच्यात येऊ शकतं, धर्मेंद्र प्रधान यांचंही नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळे असे काही नेते त्यांची एक्झिट होऊ शकते. वयोमानानुसार भगीरथ चौधरी जे मंत्री आहेत त्यांचेही एक्झिट होऊ शकते. 2021ला एक देबश्री चौधरी नावाच्या बंगालमधल्या खासदार होत्या, त्या मंत्री होत्या आणि त्यांना 2 वर्षासाठी मंत्री ठेवलं. मग त्यांना राज्यामध्ये संघटनेच्या कामासाठी जबाबदारी दिली. तसंच काहीसा प्रकार रक्षा खडसे यांच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे ही काही नावं आहेत जी एक्झिट होऊ शकते आणि काही नावांची एंट्री होऊ शकते असं वाटते. अर्थात नक्की कोण मंत्री होईल, मंत्रिमंडळ विस्तार होईल, तो झाला तर कधी होईल, हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी ठरवतील, कारण की ते गव्हर्नमेंटचे हेड आहेत अर्थातच. त्याच्यामुळे आपण फक्त अंदाज बांधू शकतो आणि ते अंदाज हे मी फक्त आणि फक्त मोदीजींच्या आधीच्या 2 सरकारमधला जो मंत्रिमंडळ विस्ताराचा एक पॅटर्न पाहायला मिळाला त्यानुसार मी अंदाज बांधलेले आहेत. ते कदाचित चुकूही शकतात किंवा बरोबरही ठरू शकतात. आजच्या पुरतं एवढंच. नमस्कार.